नमस्कार देवों मैं अमिताभ बच्चन बात कर रहा हूँ। कौन बनेगा करोड़पति से? आए 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 आए। ओ भैया कौन है वो मुर्दा? देख भगवान का दिया सब कुछ है, दौलत है, शौहरत है, इज्जत है, बस एक औरत की जरूरत है। अच्छा है आए? तुझा बसवला दांडा काय तुझं चाललंय? कोण आहे हो? ए या मायला या मी हे सगुना बाई या मायला तुमचा आम्हाला आवडलाय स्वभाव स्वभाव। काय करायचं हे जाता? कोण हे बावळट फोन करायला लागले? हा आईला बाई, आता तुम्ही एक काम करा, एवढे बोलण्यापेक्षा डायरेक्ट वाड्यावर या। नंबर माणूस दारात तोड नाही माणसाला ₹1,00,000 कमवतोय महिन्याला पोरग ते. अगो भैया असं काय करतोय या? अहो केस फुग ऐकतय, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी याला. आपलं व्यसन नाही काय नाही, एकदम स्ट्रिक्ट माणूस, कुठला नाद नाही काय नाही, अतिशय सुंदर, म्हणजे फालतूगिरी त्याच्या रक्तातच नाही। पोरग बाकी एक नंबर गुणवान मिळाला, पोरात अजिबात काही खूट नाही, मला पोरग पसंत पडलं। मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं चांगल्या पोराचं गावानं कसं वाईट सांगितलं, आता या व्हिडिओमध्ये वाईट पोराचं गाव कसं चांगलं सांगतंय हे तुम्ही नक्की बघा। ती बघ ना किती छान आहे ना झाड, होय की गं? मस्त आहे ना? हा आणि ही शाळा वाटतं हो ना। छानच आहे ग सगुणाबाई। ते दोन पोरं कोण आहेत ग? कशी बघतायत बघ ना, टकामका टकामका। राजा लका जा इकडे बघ की लका जा। काय रे लका काय मॉडेल आहे लका, असलं मॉडेल आपल्या गावात। हे वय आणि यातलं एक तर माझ्या ओळखीच आहे। होय आज आहे तो तर मग तुला माहित नाही लका जा लका, मला माहितीच नाही कोणाच मॉडेल आहे कुठलं? ते अलीकडचं अलीकडचं सगळं बाई. सगुणाबाई लका, तुला कसं काय माहिती सगुणाबाई? अरे आपली ओळखीच आहे. लका लका एक नंबर पीस आहे लका लका, तुझ्या ओळखीचं आहे तर लका बघ की लका काहीतरी दे आम्हाला सेटिंग। अरे देणार की भावा, तुझ्यासाठी नाही करणार तर करणार कोणासाठी? पण ते बाजूला बसलेला कोण आहे? नुसता बघतोय कावळ्या आणि टका मका मुर्दा बसवला त्याचा। तुला काय सांगू गंमत लका, मी नळाव पाणी भरायला गेलो, सगुणाबाई तिथं आली होती हा. आणि तिच्याकडे बघत पाणीच भरलं नाही, मुकीच कशी घेऊन गेलो। नाही तेवढी आवडली तुला? अहो एवढी आवडली म्हणजे काय सांगू तुला, माझं डोकं चक्रम झालेलं का, बिना गांजा पेल्या धुवायला लागले। जाऊन दे ना सोड, आपल्याला भरपूर काम आहेत। पावटे ह्या उडण टप्पू पोरांच्या नादाला लागते, आपल्याला भरपूर काम आहेत, फालतू पोर आहेत। तुझं काम लावून देणार तर लावून देणार. काय नंबर बिंबर असला तर बघ की जरा। नंबर? अरे फोन लावा डायरेक्ट. काय बोलतोय लका, फोन नंबर डायरेक्ट डायरेक्ट फोन एवढी लावा. कस्किल बघा की तुम्ही आता. लका लका तू लका लई तेवढीदार लका असू दे, असू दे. तिच्या नादात मला असू दे. इथं बस, 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 बस. फोन लावा डायरेक्ट आपण भावाचं तुझ्या काम करूया. नको आता नको फोन लावा, मग कधी लावा? जरा वेळ येऊ दे, वेळेनुसार फोन लाव, जरा थांब, आता लगेच नको, जरा अजून पारखतो, लाईन मारतो जरा, वाई सगुणा पाहिला मी बी दिसलो पाहिजे ना। अरे मी डायरेक्ट बोलतो की नाही नाही, सगळं. असू दे आपण लावू, असू दे, चला आता चल। हो ना मागल्या वेळेस बघा ती पोरगीला स्थळ बघायला गेलेलो, बघल ते म्हणते ह्याला द्या त्याला द्या, टपरीवाल्याला द्या, मला द्या। आपण पोरगी का वाटायला आणल्या का? नाही बाबू, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण आपण त्याचं स्थळ केलं, पसंत केलं असतं तर पोरगीचं वाटोळ झालं असतं आणि नुसता दगड त्याच्या पात्रात बांधला असता। त्याच्याशी आपण नाही केलं, ते नाही ठरवलं ते बरं झालं। मुलगा पलीकडल्या गावात एक आहे चांगला, नवा ते आपण नाना, बघ. तुम्ही अजून किती स्थळ नाकारणार? आता पण 20-25 स्थळ झाली तर हा, एक पुण्याला हाय, एक मुंबईला हाय, एवढं लांब लांब हाय। परवा दिवशी एक चांगलं स्थळ आलेलं सरकारी नोकरीवाल्याचं, तुम्ही ते पण नाकारलं असा, अशा गाव काय म्हणणार नाना? बायडे, गाव काय बी म्हणू दे, तुझं चांगलं होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो या, तुझं वाईट व्हावं म्हणून माझी इच्छा नाही। मी कुठं चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावून देतो। नव ना माझ्या लग्नाचं कधी बघताय? हा रामखोरा बाबाराव, गावा बाकी एक नंबर बर दिसते, दवाखाना, मोठमोठ्या बिल्डिंगी, पुन्हा तुला सांगतो जाणारचा दवाखाना आहे, कपड्याची दुकान आहे, ते सगळं गाव कसं सुंदर दिसते। मला वाटतंय आपल्या बाडीला ह्या गावाचं ती यावी। कोण आहे वो? काय पाहिजे? कशाला आलाय? काय नाही, तो आपला अजय आहे का नाही? कोण आज्या? तू अजय नाही का वरळीचा? त्याची बातमी काढायसाठी आलोया। अजय पाटीलच का? हो अजय पाटील। हा का हो? काय ना, आमच्या बाडीचं लग्न करायचं आहे, हा तेव्हा म्हटलं तुमच्याकडे माहिती काढावी। काय झालं बाकी? एकदम मध्ये अडचण बिडचण आहे का काय? असले तर लगेच सांगायचं। कोण नाही. लगा 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 अजित भाई, ए, का? नमस्कार नमस्कार असू दे. ए, काय पाहिजे का? काय? सिगरेट आहे का? सिगरेट थांबा.
सिगरेट बिगरेट द्या इलायची द्या आणि अरे काही हे सारखं असंच आहे त्याचं अवघड आहे का सगळे राव त्याचं असंच असतं काय अरे, देऊ? भावासने काय पाहिजे माझ्या सिगरेट दे इलायची बिलायची द्या हे सिगरेट हे सिगरेट दे त्याला हा जरा असू दे की चहा द्या इकडं बर आणा. सिगरेट दे इकडं बरं, असू द्या त्यासनी काय पाहिजे अजून त्या ठीक आहे ओके 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 किती बस 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 एक दिवी नाही एका दोन करतो आम्ही आमची एवढी बरं करा चला हा हा हा, तुम्हाला काय देऊ मला नको मला आहे ना? ए अजून काय पाहिजे का अजून काय नको बघा इमर्जन्सी मला काय नाही नाही बस बस कुरकुर बिरकुर काय काय नको काय नको आणि काय पाहिजे असलं तर सांगा मिस्त्री मिस्त्री काय मिस्त्री घासायला होते आधी. म्हणजे लगा अहो, आणि शेठ, काय झालं ते दुकान आहे. प्रकरण, मधलं प्रकरण तुमचं मोठं झालं होतं हाणामारी झाली त्या बाहेर चौकात काय झालं देव मारली की तस्करीचा काहीतरी विषय होता मिटलं ती आता चालू बाहेर त्याच्यात आज सारखा का गुंडा अख्ख्या आपल्या एवढ्या ह्याच्यात नाही बरं का अला शार्प शूटर दिसतोय त्यामुळे आहे. आणि आता तुमच्या मागे बार खोलायचं नियोजन आहे माझ्या माग तुमच्या मागे म्हणजे तुमच्या दुकानाच्या मागे दुकानाच्या माग का माझ्या माग तुझ्या मागा कशाला बोलतोय हा तुमचा धंदा चांगला चालेल तुला हे कोण आली पोरं माझ्यातली हा. सगळ्यांनी काय पाहिजे ते याचं पैशाचं काय असेल ते मला बोल काय बरोबर आहे. महिन्यात नाही एकदा हिसाब करत जावा बघा अरे तुला महिन्यात 1000 रुपये असं दिन जास्त एक नंबर लागा आपण काय? माणूस लागा एक नंबर लागा तुला पैशाचं एक नंबर नाच सगळ्या गोष्टी आणि दारू मटका गुटखा सगळं बायचा सुद्धा नाद आहे या माणसाला आणि त्यामुळे आपल्याला सगळं भेटतंय ना काय कमी पडलं आता जायचं का आपल्याला यांना कोण पेणार आहे नको पण हा. अजय पाटील म्हणते ती हेच का हा, हीच आली आहे. तुला नाव माहित नाही एक का? नंबर माणूस भागात तोड नाही माणसाला आणि ते तुमचं ते बिझनेस आहे म्हणते ते कसला तरी Import export. माहित नाही तुम्हाला नव्ह ते अहो, आपण त्याचं असंच आहे. त्याला आणि त्याचं ह्याला. हे करतोय. एक नंबर माणूस म्हणजे ह्याची टोपी त्याला आणि त्याची त्याची टोपी याला. एक नंबर. बरं का बरं. माझी टोपी घ्या तुम्हाला हा टोपी नको आता याच्यामुळे आम्ही सिगरेट वाढा शिकलो नाही तर आता पण बॉब्याच खायचा असतो चांगली प्रगती केली बघा तुम्ही पोरासनी काय कमी पडलं नाही पाहिजे अजिबात कमी पडणार नाही एक नंबर पोरका बिनगोर देऊन टाका एक नंबर अहो बिझनेस आहे त्या पोराचा कशाचा बिझनेस आहे हो? अहो ते ह्याचा त्याला त्याचा ह्याला ते इम्पोर्ट एक्सपोर्ट करतंय एक नंबर पोरग बिनगोर देऊन टाका मी सांगते म्हणून देऊन टाका चालतंय बाबूराव हे बी सांगते ते बरोबर आहे हो तिने सांगितलं ते बरोबर आहे हा आता आपण बारीचं लग्न ठरवूया सगुणाबाई लवकर आली शेंगा पडाय अगं काय करायचं आजी तो पाऊस बी पडना झालाय आणि मग म्हणलं आता बियाणाला तरी होतील आपल्या शेंगा अगं बाई ह्यो कुणाचा फोन आला थांबा जरा नमस्कार देवोषण मैं अमिताभ बच्चन बात कर रहा हूँ कौन बनेगा करोड़पति से आए 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 हो भैया कोण आहे ह्यो मुर्दा ए देख भगवान का दिया सब कुछ है दौलत है शौहरत है इज्जत है बस एक औरत की जरूरत है अच्छा है आए तुझा बशिवला दांडा काय तुझं चाललंय कोण आहे ह्यो आओ ललिता मैं शक्ति कपूर आओ 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 आई तुला आता भाड्या काय करू तुझं कोण आहे ठेव बरं फोन ए या मायला या मी हे सगुना बाई या मायला तुमचा आम्हाला आवडलाय स्वभाव या मायला स्वभाव काय करायचं हे जाता कोण हे बावळट फोन करायला लागले हा आईला बाई आता तुम्ही एक काम करा एवढे बोलण्यापेक्षा डायरेक्ट वाड्यावर या ए बाबा वाड्या बोलवते ठेव तू फोन हा सांगू का घरच्याच नाही तिच्या आईला तिच्या नाही सगुणाबाई अहो मी आहे मी सगुणाबाई कोण मी बोलतो या अहो ते नाही का सकाळी मी बसलो होतो चौकात आहे आपला अजय त्याचा मित्र आहे पाटील हा त्यो होय हा तोच का कावळ्या आणि टका मका बघणारा तेच काय तुम्ही लय आवडला मला काय सांगू तुम्हाला आता काय सांगू त्याच्या आईला म्हणजे अक्षरशः मला सुधारायचं बंद झालंय अहो तुमच्यामुळे अहो काय मी नाव गेलो आणि तुमच्याकडे बघत मला घागर भरली नाही तशीच मोकळी घागर घेऊन घरी गेलो याला असलं तुमचं म्हणजे काय सांगू तुमच्या चंद्रासारखा मोकळा बघून माझं 5व धारण झालंय पार काय आहो तुम्ही तर ओ जरा काहीतरी करा तुम्ही मेहरबानी भेटा मला जरा वाईट आपण जरा जाऊ कुठेतरी फिरायला जरा होय बर भेटूया की बरं बघा तेवढं काहीतरी करा आपण भेटूया हा पर मी सांगते मग भेटूया बर का बरं चालतंय ओके हा धन्यवाद सगुणाबाई कसला धन्यवाद आणि परत असं फोन करू नका कसा घाबरले ना मी बरोबर जमलंय ओके आता सगुणाबाई एक नंबर अजित शेठ
एक नंबर तुमचा उपकार मी कधी विसरणार नाही. अजून काय पाहिजे असलं तर बिंदास तुमच्यासाठी काय पण करू. नाही ही एक बात झाली आता तात्पुरती, परत बघू राम राम तेजर. राम 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 राम. कसं काय चाललाय धंदा? धंदा जरा हायच लाग आता करायचं काय जरा. बरं मी काय म्हणतो या बोला की. आमच्या बायडीबद्दल स्थळे का आले तुमच्या गावातले? आमच्या गावात हो हा त्या आजा मुलगा म्हणून आहे तो. आजा आजा ते तिकडला ते हो. उभिकेसवाला. हा हा. आहे तेव्हा की म्हणलं आपलं जमते का बघावं, तुमच्याकडे माहिती काढावी. आजा पोरगावर राव. काय का तुला का नुसता इथे विमत सगळत बसतोय. जरा भावाची कंडिशन समजून घे. काय बोल की तरी. लाका 1000 जणांनी लाका कपडे शिवून नेले ते 1 रुपये कोण दिना झालाय. सगळं उधार येऊ लाका. आता माझं लाका दुकान बंद करायची वेळ झाली. कोणी उधारी नाही कोणी दिली. त्या गावाला ते चष्मेचं पोरगं ना काय ते काय काय नाव त्याचं? काय बरं ते ओमक्या का काय तो. ओमक्या. हा नुसतं आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या किती देतो. रुपये उधारी? 450 रुपये उधार आहे. लगा पोरग लगा रोज मटान मटान करते लगा तीन या. हॅलो ओमक्या कुठे आहे रे? अरे बुलट्या माझ्या भावाचं पैसे दिलेला नाही ती. पैसे उधारे किती तू देणार आहेस का नाहीस मला फक्त तेवढं सांग. दिलं नाहीस तर उद्या तुझा हाय मग कार्यक्रम देणार ठेव. माझ्या गावरी कपडे काय झाली चालते पण मी ते उद्या- तू कपडे एक नाही तर कुणाला पण एक, मला काही फरक पडत नाही. भावाचं संध्याकाळी पैसे नाही दिलं आणि भावानं मला सांगितलं नाही की तुझा उद्या कार्यक्रम फिक्स. आला का तू माझा लागा भावाच भाऊच. अरे. सक्का नसलाच म्हणून काय झालं रक्तातलायस तू. भावा तुझ्यासाठी अजून काय करू तू अजून- फक्त सांग. अजून 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 एक काम होतं जरा. बोला की. त्याला का बघ लाका 4-5 चोळ्या शिवायची तिला का जरा बायका बिका बघ जरा कपडे घेऊन येणार शिवायला. 2 मिनिटं थांब. बाय पाहिजे हा लगेच. बाय नको ते चोळ्या शिवाय. तो आहे शिवायला बाय तेच म्हणते ना. बाय कशाला. होय. बया कुणाचा फोन आलाय? आजा आहे. हॅलो बोल की रे, काय म्हणतोय साजा? हा सगळं बाई कुठे आहे? काय नाही बाबा, घरात बसली. बरं तेवढं तुमच्या उद्यापासून तो या साडी बिडी माझ्या भावाच्या पशी दुकानात आणायची शिवायला. ए बाबा माझा असतंय त्या पारू टेलर कडे, तिथं कुठे टाकू आता? दुसरा टेलर तुमचं सगळे लपडे बाहेर काढणार, एक लपडे ठेवणार नाही. अरे देवा. बरं बाबा टाकते. आणल्याच पाहिजे. जर दुसरीकडे गेलीस की तुझी सगळी लपडे बाहेर निघलेत म्हणून समज. भावानं सांगितलं पाहिजे मला की आली बाई म्हणून, ती सगुणा बाई आली म्हणून सांगितलं पाहिजे. बरं बाबा उद्याच्यालाच देते. अशी बी माझी एक थोडी शिवायची आहेच. देते हा. हा आला का तू तर लगा देव माणूस आहे, देव माणूस. अरे. लगा तुझं पाय फुटायचं लगा तुझ्यामुळे माझा तर धंदा वाढेल. तू बिनधास्त काम कर. तुला कशाची कमी पडली तर सांग, मी आहे. अहो देऊन जा का पोरगी लाखात पोरगा आहे. अहो ते पोरग म्हणजे सोन्याहून पिवळा या. सगळ्यांची कामं ऐकतं, कुणाच्या कामाला नाही म्हणत नाही. ह्यो धंदा आहे ना माझा, ह्यो धंदा यो त्याच्यामुळे माझा धंदा चालू आहे ह्यो. अहो 1 नंबर पोरगा आहे. तुमच्या पोरगीचं भलं होईल. म्हणजे अंबानीच्या पोरापेक्षा मोठं पोरगा आहे ते पैशाकडनं. चालते देऊन टाका देऊन. काय वाटतं माझा नंबर घ्या. ते बोर्डावर लावलाय नंबर घ्या आणि मला फोन लावा. आता तुम्ही मध्यस्थी करा आणि आपण ते उरकून टाकूया. चालतं पण पोरगा 1 नंबर आहे. दोघं आपण पोरगी द्या. चालते चालते. मेरे बीच में तेरे मेरे बीच. ना ना त्या टपरेवाल्याने बी चांगलं सांगितले पोराबद्दल, टेलरने बी चांगलं सांगितले. पोरग तर मला हिरो दिसायला. तेरे मेरे बीच में तेरे मेरे बीच में. नाही, सगळं चांगलं आहे. आता ते पुढे सावकर बसलेत का नाही, हा. त्यांना आपण एकदा विचार खात्री करून घेऊया. चला बरं. पैसा है ये बंधन अंजान, एकाला कवा काट काहेगा सच्ची बोल, एकाला कवा काट काहेगा, एकाला नाही काय करा. गाणं लावलंय सा? अहो आम्हाला त्या आजाबद्दल माहिती पाहिजे. पाहुणे बसा की बस जरा घ्या आराम करा की. हा, बरं, काय कोण सांग. आजा कोण अजा? अहो ते अजय पाटील नाही का, आजा पाटील कोण बरं? आजा पाटील ते वारल्याळीचा अजय पाटील. त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे तो. हा तेच तेच, तेच. आता ह्याचा त्याला आणि त्याचा ह्याला ती का. हा, तेच, तेच. बरं काय विषय काय आहे? माझी मुलगी त्याला त्याची मी म्हणते. काय बोलताय का? हो तेव्हा ते तुमच्याकडे जरा बातमी पाहिजे होती, मुलगा कसा काय म्हणून. म्हणजे त्या आजाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. हो हॅलो कुठं आहेस? थांब ठेव सगळं बाय. सगळं बाय काय रे? थांबा की जरा. अरे, कुठं निघालाय तुम्ही? अरे काय थांबा जरा. तुम्हाला अरे मला काम धंदा आहे बाबा. बोल काय काम बोलायचंय? महत्वाचं काम आहे माझं. बोल. अहो त्या दिवशी आम्ही परवा बसलेलो का नाही? हा बोल परवा की. दिवशी. हा बसला होतास की. अहो ती पोरग झाली तुम्हाला खुदा.
कोणतं ते वय टका मका कावळ्यावानी बघत हो होतं टाका बाया. मका बघणार अहो 2-3 दिवस झालो झोप नाही मला. हा, त्याला काय उद्योगधंदा नाही व्हय? उद्योगधंदा लाख रुपये कमवते महिन्याला पोरग ते. अगो बाया असं काय करतो या अहो केस फुग ऐकतय ह्याची टोपी त्याला त्याची टोपी याला. अगो बाया लाखभर रुपये मग चांगलंच आहे की. अहो मग त्याच्या आईला अहो त्याला झालंय खुय सारखं उठलं सुगनाबाई उठलं सुटलं सुगनाबाई. अगं बाया त्याचं ठीक आहे पण तू काय करतोयस मी काम धंदा करावा की. अहो, काम माझं सोडा त्याचं बघा पहिलं माझं काय आहे की बर तुम्ही ऐका हा. त्याचा नंबर देतो बोल तुमचा हा, नंबर देतो त्याला हा. त्याला फोन लावून देतो मस्त बर तुम्ही बोला त्याच्यावर चांगलं. पण पोरग चांगला आहे का. अहो लाखभर रुपये कमवते अजून कसलं चांगलं पाहिजे. आला का केलं बरं का आजानं माझं काम केलं बहुतेक. एक नंबर तुम्ही बरोबर ठिकाणी आला. एक नंबर पोरगा आहे आजा. अहो एक नंबर म्हणजे हिराच जणू गावचा. अहो गावात कुठले पण काय पण मानगड उद्या अहो 50-50 माणसं एकदा ते मिटवायला एवढा मोठा माणूस आहे तो. तुमचे यशस्वामी मुलगी ती उद्या का अहो बिंदास द्या कारण त्याला सांगू तुम्हाला कुठलं व्यसन नाही काय नाही एकदम स्ट्रिक्ट माणूस कुठला नाद नाही काय नाही अतिशय सुंदर म्हणजे फालतूगिरी त्याच्या रक्तातच नाही. बरोबर का त्यामुळे अतिशय म्हणजे तुमचं एक नंबर काम होणार आणि मुलगी तुमची सुखानं नांदणार घरातली भांडी चांगली राहणार. तुम्ही सांगितले म्हणून आम्ही धाडस करतो. करा की धाडस करा की बिंदास धाडस करून बघा तुम्हाला कसं वाटतंय. होत नाही. हा तुमच्या यशस्वाचा ठेवतो बरं का. चालतं काय विषय नाही. बाबराव काय म्हण पोरग बाकी एक नंबर गुणवान मिळाला. आता बघ आपल्या बायदेला सुख शांती मिळेल. पोरात अजिबात काही खोट नाही. मला पोरग पसंत पडलं. पोराच्या मागं सगळं जावं लागतं या माझं हे करा माझं ते करा. इतकं शहाणं पोरग इतकं हुशार पोरग आहे काय विचारायला नको. होय सगळ्या गावानं त्याबद्दल चांगलं सांगितलं काय आपण लग्नाची सुपारी करून टाकूया. टाकूया की थोड्या दिवसात लग्नात तयारी करूया स्वामीकडे बघूया आणि उरकून टाकूया बार. आणि तेवढं माझं बी बघितलं असतं. नमस्कार मंडळी कसा वाटला तुम्हाला जुळवा जुळवी पार्ट 2. आता गावागावात कसं चाललंय माहित आहे हेच आम्ही तुम्हाला दाखवलंय. तर आता सगुणाबाई काय म्हणते ते बघूया. नमस्कार प्रेक्षको मी तुमची लाडकी सगुणा. खरं तर तुम्हाला हा पार्ट 2 नक्कीच आवडला असेल. यात आमची केमिस्ट्री तुम्हाला नक्की आवडेल. काय म्हणता पानपट्टीवाले. एक नंबर. आणि आमच्या कॉमेडी खळेकर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बरं का आणि लाईक करायचं शेअर करायचं व्हायरल करून टाका. कसं मातरम वंदे मातरम.